आहे कळसुबाई ट्रेकिंगसाठी. आताच मला भेटला प्रज्ञेश. आम्हाला आता अजून तिघंजणं भेटणार आहेत आणि तिघंजणं ठाण्याला भेटणार आहेत. तर आता पाहू शकता तुम्ही आमचा पुढचा ब्लॉग. तर आता आपल्याला स्वप्नील, आपला छोटू म्हणजे नितीन पेडणेकर आणि संदेश पाटील हे तिघंजणं दिसलेले आहेत आपल्याला. हे बघा इथं बसलेले आहेत. त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आपण. हा बघा, हा आपला नितीन पेडणेकर म्हणजे छोटू, संदेश पाटील SP आणि हा स्वप्नील पाटील. आता तो भरती होणार आहे आपल्या आर्मीमध्ये, इंडियन आर्मी फोर्स नुकतीच जॉईन करणार आहे. आणि प्रज्ञेश त्यांना भेटत आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत 8:30च्या ठाणा ट्रेननी. तर 8 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात येईल ट्रेन आपली. याच प्लॅटफॉर्मला लागणार आहे. इथून जाऊ आपण आता. तर आता आम्ही आलेलो आहे ठाणा स्टेशन. बघू शकता वाजलेले आहेत 9:20 झालेले आहेत. 9:28 ट्रेन आहे आपली. आणि सोबत आपल्या बघा कसे चालले आहेत. स्वप्नील आणि छोटू आहे पुढे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता बसलेलो हावडा एक्सप्रेसमध्ये बसलोय. तर आम्ही स्लिपिंगच्या ह्याच्यात आणि तिकीट काढलेला जनरलचा. संदेश पाटील आणि दोघांना फक्त बसायला जागा भेटली इथे. आणि आम्ही सगळेजण इथे तिघंजण उभे होतो. 2 डबे. आमचे स्वप्नील पाटील आणि त्याचा खास मित्र तो दुसऱ्या डब्यात चढलेत आणि आम्ही दुसऱ्या डब्यात. आणि ते पॉवर बँक चार्जिंगला धरून कसे बसलेत ते बघू शकता तुम्ही. पॉवर बँक कधी चार्जिंग होते, कधी माझा मोबाईल चार्जिंग होतोय. आणि इकडे छोटू मरत आहे चार्जिंगला लावण्यासाठी. फोन काही अजून चार्जिंगला लागलेला नाही. पाहू शकता तुम्ही गर्दी. तर आता आम्ही आलेलो आहे कसारा स्टेशन. मी पाहू शकता कसारा स्टेशन. तर आम्ही आलेलो आहे आता कसारा स्टेशन. प्लॅटफॉर्म चढला आहे. ट्रेन आहे अजून आमची खालची तुम्ही. पूर्व दिशेला बाहेर पडणार आहोत. पूर्व दिशेने सरळ. हे बघा कसे चाललेत बघा. आणि सोबत आहे प्रज्ञेश. आता असे सरळ जाऊन ते बोलतात का बस गेलेत म्हणून बस 10 वाजता बंद होतात. तर आता आम्ही करणार आहोत प्रायव्हेट गाडी. आणि मग प्रायव्हेट गाडीतून मग इथं पोचू. येताना खूप म्हणजे खूपच हाल झाले आमचे. बघा कोणच नाही स्टेशनला. छत्रपती शिवाजी महाराज. खूप बेकार परिस्थिती आलेली आहे इथे. काही करू इथे किती फिरायला आहे तुला? 3-4 स्पॉट आहे. तर तुम्ही बघू शकता आता 12चा टायमिंग झालेला आहे. आणि इथून जायला ते गाड्यांचं भाडं 3000, 4 1000 रुपये सांगत आहे. आता डिसिजन चालले आमची. सगळेजण मिळून थांबलो इथे. सगळ्या गाड्या आहेत. एक टेम्पो आम्ही बघितलेली. त्या आता त्यांचं डिसाईड करतायत काय सोडायचं नाही. बारी गावाला जायचं इथून. आहे 50 किलोमीटरचं अंतर. बघू आता गाडी भेटते का नाही, का सकाळ होते आम्हाला इकडे. पाहू शकता इथे गर्दी पण भरपूर आहे. ट्रॅकरशी सगळे ट्रॅकर्सच आहेत. प्रज्ञेश बघा कसा कंटाळलेला आहे. तर आम्ही आता तिथून निघालो.
आणि 1800 रुपये फिक्स केले. 1800 रुपये फिक्स देऊन आता आम्ही आहोत कसारा घाटात. बघू शकता तुम्ही कसारा घाट. वाजलेले आहेत 12:18. कसारा घाट आम्ही चढवलं. पाठीमागे सगळे बसलेले आहेत. संदेश पाटील सगळे छोटूला आमच्याला एक थंडी वाजते. लग्न काय आपल्यासोबतच. तर आम्ही आता ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. वरती बघू शकता एकदम सगळे थंडी कुडकुडत. हो, चहा तर प्यालो. टाईम झालेला आहे आता 1:36 मी पण 12 बोलतोय. 12 वाजता तर निघालेलो. संदेश पाटील बघा कसे चाललेत. गाव आहे इथे. टॉर्च वगैरे आम्ही सगळं सोबत ठेवलेलंच आहे. आम्हाला माहिती होतं का वरती अंधार असतो. टॉर्च वगैरे आम्ही सगळं सोबतच आहे आमच्या. अंधार आहे त्यामुळे आता काय दिसत नाही. थोड्याच वेळा आता उजडेल 5 वाजेपर्यंत. तोपर्यंत अर्ध्यावर असतो आम्ही. परत भेटूच. आम्ही आता जवळजवळ 50% तरी चढलेलो आहोत आमच्या म्हणण्याप्रमाणे. तुम्ही तर पाहू शकता गाववाले कसे स्वतःचं सामान आपल्याला लागणारे बिस्किट पुडे, पाण्याची बॉटल वगैरे कशी घेऊन चढत आहेत. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। राजमाता जिजाऊ साहेबांचा
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. तू इकडे आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार. तर आता आम्ही आता 7:30 वाजलेत. आता उतरायला स्टार्टिंग केलेली आहे. बघितलात ना कसा पाय सरकतोय. खूप म्हणजे खूप स्लिपरी आहे इथे. बघू शकता असे टेंट वगैरे रात्रीचे लावलेले तिथे होतं त्या मंदिराच्या इथे. तिथून आता अर्ध्यापर्यंत उतरलोय आम्ही. आलो आणि हा स्वप्नीलला आवाज येतोय. स्वप्नील राहिला अजून वरती. स्वप्नील, आदर्श पाटील ते सगळे पाटील राहिलेत. तर बघू शकता कांदा पोहे वगैरे कसे बनवत आहेत. मॅगी, कांदा पोहे आणि असे टेंट लावलेत. फोटो तर हे बघा ह्याच्यात आम्ही रात्री पूर्ण रात्र काढली. 2 टेंट घेतलेले आम्ही इथे. ह्याच्यात आम्ही पूर्ण रात्र काढून नंतर इथून परत स्टार्ट केलेलं. या इथे जवळच आहे, जवळजवळ 15 मिनिटांच्या अंतरावर. इथून लगेच जाताना आम्ही इथून गेलेलो आणि कालची आम्ही रात्र पूर्ण या 2 टेंटमध्ये काढली. पाहू शकता माकड कसं बसलेलं आहे बघा ऊन खात. उन्हाच्या यानी बसलंय ते. अरे हे बघा इथं पण होतं, दिसलंच नाही. घाबरलो. छोट पिल्लू आहे. हा बघा कसा बसलाय उन्हात. प्रज्ञेशला आणि स्वप्नीलला तो बघत आहे कसे काय उतरत आहेत. शेपटी बघू शकता किती मोठी आहे. स्वप्नील चला आपल्याला परत आम्ही आता इथून आम्ही सांगणार नाही आता, पण ते डायरेक्ट जाणार आहे. ते पाहाल तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये.